मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाने तळ गाठल्याने शहराला महिन्यातून एकदाच पाणी पुरवठा होतो आहे। त्यामुळे पालखेड धरणातून अखेरीस पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले असून हे पाणी पाटोदा येथील साठवण तलावात घेण्यात येऊन तेथून पंपिंग करून ते वागदर्डी धरणात घेण्यात येणार आहे। आवर्तनाचे पाणी केवळ 2 महिनेच पुरणार असल्याने पाण्याचे नियोजन नगरपालिका प्रशासनाला करावे लागणार आहे। तर पाण्याचे आवर्तन सुटल्याने मनमाडकर नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे। आज आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद महालक्ष्मी रेसकोर्सवर साजरा होणार आहे। याच धम्म परिषदेसाठी आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्षू आणि आंतरराष्ट्रीय धम्मगुरू दलाई लामा आणि 18 देशांचे राष्ट्रपती सुद्धा या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत। एकोणीसशे 71च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयानिमित्त विजय दिवस साजरा करण्यात आला। यावेळी कर्नल उत्तम पाटील यांच्यासह भारतीय सैन्यातील निवृत्त सैन्य अधिकारी, माजी सैनिक तसेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी धुळे शहरातील अब्दुल स्मारक चौकात विजय स्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। मुंबईतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याची कोणतीही आपत्कालीन स्थिती नाही, महापालिकेकडूनही त्याची निकड असल्याचं दिसून येत नाही, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने शुक्रवारी केली। तसेच मुंबई शहर भागातील 300 रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी नव्याने काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला अंतरिम स्थगिती दिली। या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी 136.34 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे। हिवाळ्याला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असल्याचं जाणवत आहे, कारण थंडीचा जोर कुठे वाढताना पाहायला मिळतोय। अशातच शुक्रवारी गोंदिया जिल्ह्याचा पारा आणखीन घसरलाय। कमाल तापमान 27.1 अंश तर किमान तापमान 12.2 अंशांवर आले होते। यंदाचे सर्वात कमी तापमान असून शुक्रवारी ही गोंदिया विदर्भात पहिल्या क्रमांकावर होता। थंडीचा जोर वाढू लागला असून हिवाळ्याची खरी सुरुवात इथून झाल्याचं जाणवत आहे। जिल्ह्याचा पारा दिवसेंदिवस घसरत चाललाय। बालमृत्यूंची संख्या ही केवळ आदिवासी भागांमध्ये अधिक नसून ग्रामीण भागातही ही संख्या वाढताना दिसते। राज्यात यंदाच्या वर्षातील 7 महिन्यांमध्ये 6215 बालमृत्यूंची नोंद झाली आहे। त्यामध्ये 4687 अर्भक मृत्यू हे 0 ते 1 वयोगटातील आहेत। 1528 बालमृत्यू हे 1 ते 5 वर्षातील आहेत। 100 पेक्षा जास्त बालमृत्यू असलेल्या जिल्ह्यांची संख्या 27 इतकी आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील बजाज नगर येथे चिमुकले बहीण भाऊ शाळा सुटल्यानंतर घराबाहेर खेळत असताना घरासमोरील एका पाण्याच्या खड्ड्यात बुडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मैदानावरील एका मोकळ्या जागेतून मुरुम उत्खनन करण्यात आल्याने तिथे मोठा खड्डा निर्माण झाला होता। काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचे पाणी त्यात साचले होते। या खड्ड्यात बुडून चिमुकल्यांचा मृत्यू झालाय। मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पातील मुख्य कालव्याची दुरुस्ती करून लाभधारक शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनासाठी तात्काळ पाण्याची व्यवस्था करावी। कालव्यामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टाले यांच्यासह बाधित शेतकऱ्यांनी पेनटाकळी प्रकल्पात उतरून जलसमाधी आंदोलन केले। यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। आजपासून अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याच्या वतीनं प्रसिद्ध कथा वाचक प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलंय। शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी कार्यक्रमस्थळी हजारो लोकांची उपस्थिती पाहायला मिळते। 16 ते 20 डिसेंबर पर्यंत अमरावतीत शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलंय।
विठ्ठल मंदिरातील विकास आराखड्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे। पहिल्या टप्प्यात 26 कोटी रुपये खर्च होणार आहे, तर विकास आराखडा हा संपूर्ण 73 कोटी रुपयांचा आहे। सध्या रब्बी हंगामातील पेरणीला शेतकऱ्यांकडून सुरुवात झाली। हरभरा, गहू, बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी कृषी केंद्रावर गर्दी करू लागलेत। मात्र याच शेतकऱ्यांची दुकानदारांकडून फसवणूक केली जाते। याच संदर्भात आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। BTS हा शब्द तरुणाईला विशेष प्रिय आहे। त्या ग्रुपची गाणी, त्यांचे व्हिडिओ, फोटो हे नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे चर्चेत असतात। सोशल मीडियावर ट्रेंडिंगचा विषय असणाऱ्या BTSची लोकप्रियता साऱ्या जगात आहे। भारतातही त्यांचा चाहता वर्ग प्रचंड आहे। केवळ तरुणाई नाही तर शाळकरी विद्यार्थ्यांनाही BTSची भुरळ पडल्याचं दिसून येत आहे। आता इंस्टाग्रामवर जो एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यानं अनेकांनी पसंती मिळवली। मराठमोळी सेलिब्रिटी आदिती भागवतनं हा व्हिडिओ शेअर केला आहे। उषा मंगेशकर यांच्या आवाजातील त्या लावणीनं आता पुन्हा एकदा नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडलंय। नाट्यसृष्टीसाठी महत्त्वाच्या असलेल्या 100व्या नाट्य संमेलनाची घोषणा झालेली असताना त्यापूर्वी पडद्यामागचे कलाकार असणाऱ्या रंगमंच कामगारांचा असा केळवण सोहळा करावा ही कल्पना ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळे यांची होती। त्यांच्या संकल्पनेतून हा सोहळा दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात नुकताच पार पडला। या सोहळ्याला अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत तांबले, ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केकरे आणि आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीचे कामे करण्याकरिता ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे। पश्चिम रेल्वेवर माहीम ते सांताक्रूज अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी ब्लॉक असणार आहे, तर रविवारी हार्बर मार्गावरील CSMT ते पनवेल दरम्यान आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते पनवेल दरम्यान मेगा ब्लॉक नसणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दादेगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनी महापारेषण विभागाकडून संपादित करण्यात आलेल्या होत्या। मात्र संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला आणि संपादित केलेल्या क्षेत्रातील फळबागांच्या नुकसानीची रक्कम भेटण्यासाठी मागील वर्षांपासून शेतकरी महापारेषणकडे हेलपाटे मारून वैतागले आहेत, परंतु अद्यापही या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याने शेतकरी आक्रमक झालेत। येत्या 26 जानेवारीपर्यंत महापारेषण विभागाकडून नुकसानीची रक्कम न दिल्यास आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। केंद्र सरकारने ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली होती, मात्र साखर कारखानदारांकडून आणि शेतकऱ्यांकडून या निर्णयाला विरोध झाल्याने केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवरील बंदी अखेर 8 दिवसांनंतर उठवली आहे। आता साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीसाठी ऊसाचा रस आणि बी हेवी मोलासेस दोन्ही वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे। या निर्णयाचे साखर कारखानदार आणि शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे। मुख्यमंत्री, मंत्री आणि अन्य अधिकाऱ्यांना लोकायुक्तांच्या कक्षेत आणणारे विधेयक विधान परिषदेत मंजूर झाले। गेले वर्षभर हे विधेयक वरिष्ठ सभागृहात रखडले होते। सुधारित लोकायुक्त कायद्यात मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, आमदार, भारतीय प्रशासन, पोलीस, वनसेवेतील अधिकारी, राज्य सरकारी कर्मचारी, स्थानिक प्राधिकरणांचे सदस्य, शासकीय, निमशासकीय संस्था, महामंडळ, प्राधिकरण आदी सर्वांनाच या कायद्याच्या कक्षेत आणण्यात आले आहे। टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना धमकी आली आहे। पोलीस नियंत्रण कक्षात टाटांच्या धमकीचा फोन आला होता। धमकी देणारा मानसिक रुग्ण असल्याची माहिती पोलिसांकडून मिळते। धमकी देणारा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे।
ठाणे बेलापूर मार्गावर ऐरोलीकडे जात असताना मनपातर्फे अपघाताला आमंत्रण देण्यात आलंय का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण वेगावर मर्यादा आणण्यासाठी उभारण्यात आलेल्या गतिरोधकावर पांढरे पट्टे मारले नसल्याने वाहन चालकांना गतिरोधकाचा अंदाज येत नाही। या मार्गावरून वाहने वेगाने जात असून गतिरोधक दिसण्यात येत नसल्याने या गतिरोधकावर वाहने जोरात आदळत आहेत। अचानक वाहनासमोर गतिरोधक येत असल्याने वाहनाचा तोल जाऊन अथवा अचानक ब्रेक दाबल्याने अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे या ठिकाणी लवकरात लवकर पांढरे पट्टे मारण्यात यावे अशी मागणी होती आहे। आदर्श बँकेच्या घोटाळ्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर येथे मलकापूर बँकेसमोर ठेवीदारांनी मोठं आंदोलन सुरू केलंय। शहरातील गुलमंडी शाखेच्या बँकेबाहेर हे आंदोलन सुरू असताना आमच्या ठेवी आम्हाला तात्काळ परत करा, अन्यथा आम्ही आत्महत्या करू असा इशारा ठेवीदार आंदोलकांनी दिलाय। भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या सल्लागार मंडळाच्या अध्यक्षतेपदी ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने घेतलाय। ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी 25 ऑक्टोबर रोजी सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता। अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते मंदिर निर्माण से राष्ट्र निर्माण असा संदेश देत 1 ते 15 जानेवारी दरम्यान घरोघरी निमंत्रणाच्या अक्षता देणार आहेत। 5 लाख नोंदणीकृत मंदिरांवर रोषणाई, 10 दिवस दीपोत्सव, प्रत्येक मंदिरात रामरक्षा, रामनामाचा जप आदी कार्यक्रमही या निमित्ताने आयोजित करण्यात येणार आहेत। ठाण्यातून नियोजित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत वाहतूक कोंडी टाळून विना अडथळा पोहोचता यावे यासाठी 26 किलोमीटरचा उन्नत आणि दुमजली मार्ग बांधण्याचा सिडकोचा प्रस्ताव असून त्या दृष्टीने अभ्यासही सुरू करण्यात आलाय। द कपिल शर्मा शो फेम अभिनेत्री सुगंधाने वयाच्या 35व्या वर्षी मुलीला जन्म दिला। 15 डिसेंबर रोजी सकाळी तिचा पती आणि कॉमेडियन डॉक्टर संकेत भोसलेने ही आनंदाची बातमी सर्वांना दिली आहे। म्हाडाच्या 56 वसाहतीतील सहकारी गृहनिर्माण संस्थांकडील 1998 ते 2021 या कालावधीतील वाढीव सेवा शुल्क माफ करण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे। वाई तालुक्यातील धोम धरणाचा डावा कालवा पांडे गावच्या हद्दीत मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी हे उझरडे गावाच्या चंद्रभागा ओढ्यात शिरले। ओढ्याला पुराचे स्वरूप आले। यामध्ये झोपेत असलेल्या ऊस मजुरांचा संसार वाहून गेलाय। 2 बैलांची शोध मोहीम सध्या सुरू आहे। 12 बैलांना वाचवण्यात यश आले। या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कुमार जाधव, भुईंज पोलीस ठाण्याचे API रमेश गर्जे हे पहाटे 4 वाजताच पोहोचले।